देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि देवाचं जे वचन आहे ते यावेळेला आपण शिकणार आहोत आणि आपण पुढचा जो भाग आहे तो आपण यावेळेला बघूया. पुढचा जो आपला सब विषय आहे तो आहे त्यांना समजून घ्या. पुढचा जो आपला सब विषय आहे तो आहे त्यांना समजून घ्या आणि यामध्ये आपण काही लिखाण काम आपण करणार आहोत. आणि तुम्ही सर्वजण तयार आहात का लिखाण काम करण्यासाठी? सर्वजण? हो दादा. ओके, व्हेरी गुड. यावेळेला आपण काही लिखाण काम करणार आहोत आणि तुमच्या वहीमध्ये लिहा त्यांना समजून घ्या. ठीक आहे. आणि मागच्या वेळेला आपण शिकलो होतो गरज असल्यास ठाम राहा. आता आपण पुढचा मुद्दा बघत आहोत त्यांना समजून घ्या. त्याच्यामध्ये लिहून घ्या काही महत्वाच्या गोष्टी. तुमच्या आईवडिलांच्या भावना, तुमच्या आईवडिलांच्या भावना आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. आपण जे आहे जो मुद्दा लिहित आहोत त्याच्यातलं पहिला भाग लिहून घ्या. तुमच्या आईवडिलांच्या भावना आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आई वडिलांना मनापासून तुमची काळजी वाटते. आई वडिलांना मनाची काळजी वाटते म्हणून ते तुमच्या जीवनात दखल घेत असतील. म्हणून ते तुमच्या जीवनात दखल घेत असतील. त्यामागे त्यांचा हेतू वाईट नसतो. त्यामागे त्यांचा हेतू वाईट नसतो. आता लक्ष द्या. इथपर्यंतचा भाग आपण समजून घेऊ जो आपला सब मुद्दा आहे त्यातला. ठीक आहे. आपण हेडलाईन लिहिली त्यांना समजून घ्या. आता त्यांना ज्यावेळेस म्हणतो ना त्या ठिकाणी सासू आणि सासरे आहे किंवा आई आणि वडील आहे. ठीक आहे. दादा आता अनेक वेळा होतं काय ज्यावेळेस दादा लग्न होतं ज्यावेळेस काय होतं फार कमी विवाहामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की आई वडिलांच्या भावनांचा आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर केला जातो. पण त्या उलट अनेक विवाहांमध्ये विवाह झाल्यानंतर अनेक परिवारांमध्ये आई वडिलांच्या भावनांचा आणि त्यांच्या दृष्टिकोनांचा आदर केला जात नाही. आणि तो का केला जात नाही माहिती का? कारण त्या ठिकाणी आई वडिलांचा जास्त जो हस्तक्षेप आहे विवाहामधला तो वैवाहिक सोबत्यामधून एकाला आवडत नाही. तो वैवाहिक सोबत्यामधून एकाला कोणाला तरी काय होत नाही तो आवडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांच्या भावनांचा आणि दृष्टिकोनांचा जो आहे तो अनादर केला जातो. पण आज आपण हे शिकत आहोत की तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. कोणत्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे? तर पहिली गोष्ट आहे त्यांच्या ज्या भावना आहेत, आई वडिलांच्या ज्या भावना आहे किंवा सासू सासऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या वैवाहिक सोबत्याने समजून घेणं फार गरजेचं आहे. किंवा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो देखील समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि आईवडील जे आहे आईवडिलांना तुमची कुठेतरी फार काळजी वाटते म्हणून ते तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दखल देत असतात. परत सांगतो, आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना तुमच्या बद्दल फार चिंता वाटते किंवा काळजी वाटते म्हणून ते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दखल देत असतात. आणि त्यांचं जे दखल देणं आहे ना त्यामुळं अनेक वैवाहिक सोबत्यांना वाईट वाटतं.
आणि वाईट वाटू नये या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या सासू सासऱ्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. परंतु आज वर्तमान समयामध्ये वैवाहिक सोबती जो आहे तो समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि अशा वेळेला होतं काय, की अनेक वेळा वाद उत्पन्न होतात. अनेक वेळा ज्या गोष्टींची अपेक्षा ही कधीही कुटुंबातील इतर सदस्यांनी केलेली नसते, अशा गोष्टी कुटुंबामध्ये उद्भवत असतात. आणि आपण पाहतो की भावनांच्या संदर्भामध्ये आई-वडिलांच्या ज्या भावना आहेत, त्या भावनांच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहतो ती ही, की जसं मला माझ्या मुलावर अधिकार आहे, तसाच सुनेवरही अधिकार आहे. या उद्देशाने आई-वडील आपल्या लेकरांच्या वैवाहिक जीवनामध्ये असतात. लक्ष द्या. मी ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय हळुवारपणे आणि आपल्या जीवनाशी संबंधित अशा काय करत आहे, शिकवत आहे. अनेक वेळा आपल्या कुटुंबामध्ये वैवाहिक जीवनात समस्या, परेशानी, भांडणं, दुःख, वैर, क्लेश, अरेरावी, पोलीस केस, डिव्होर्स ह्या गोष्टी का उद्भवतात माहिती का? कारण कुठेतरी कुटुंबातील कोणत्या तरी एका व्यक्तीने दुसऱ्यांच्या भावना समजून घेतलेल्या नसतात. दुसऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेतलेला नसतो. लक्ष द्या. त्यांच्या ज्या भावना आहेत, आई-वडिलांच्या ज्या भावना आहे किंवा सासू-सासऱ्यांच्या ज्या भावना आहे किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तुमच्याकडे बघण्याचा, तो काही वाईट नाहीये. आणि त्यांनी तुमच्याकडं अतिशय प्रामाणिकपणे दखल देण्याकरता जो विचार केलेला आहे, तो तुमच्या हिताचा आहे. आज आपण पाहतो की वर्तमान समयामध्ये अनेक कुटुंबांमध्ये आई-वडिलांच्या भावनांचा आणि त्यांच्या दृष्टिकोनांचा आदर केला जात नाही. आणि त्यांनी कोणती गोष्ट कोणत्या उद्देशाने केलेली आहे, ती समजून घेण्याऐवजी त्यांना त्या ठिकाणी अपमानित केलं जातं. त्या ठिकाणी त्यांचा अनादर केला जातो. त्या ठिकाणी त्यांना वर आवाजामध्ये जे आहे ते बोललं जातं. त्या ठिकाणी त्यांचा जो अधिकार आहे मुलावरती, तोच अधिकार ते सुनेवरती पण करू पाहतात, पण त्यांचा जो अधिकार आहे तो धुडकवून दिला जातो. आणि त्यांनी चुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलावरती जो अधिकार त्यांचा लग्नापूर्वी होता, तोच लग्नानंतर आहे. पण त्यांची अशी इच्छा असते, की सेम आपण आपल्या सुनेवर देखील अशा प्रकारे काय केलं पाहिजे, सेम आपल्या मुलासारखा अधिकार जे आहेत ते केलं पाहिजे. पण अनेक सुनेंना ते आवडत नाही. अनेक सुना ज्या आहेत त्या आपल्या आई-वडिलांच्या किंवा आपल्या सासू-सासऱ्यांच्या म्हणजे लक्ष द्या, आई-वडील हे त्यांना सासू-सासरे हे सुनेकरता आई-वडिलांच्या जागेवर आहे. ज्यावेळेला मला आठवतं ज्यावेळेला माझा विवाह झाला 2010 मध्ये आणि जस्ट एक आठवडाच होता आणि मी माझ्या पत्नीने माझ्या आईला जे आहे ते आवाज दिला आणि ती म्हटली, की "आत्या अ, ऐका मला थोडं बोलायचं आहे तुमच्याबरोबर." आणि ते मला हर्ट झालं आणि मी पल्लवीला म्हटलं, की "पल्लवी तू अ, असं का नाही म्हणू शकत? आई का नाही म्हणू शकत माझ्यासारखं?" आणि ती म्हटली, की "मला काही प्रॉब्लेम नाहीये. अ, मला काही प्रॉब्लेम नाही." म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय, मला तुम्हाला हे शिकवायचंय, की आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना, आपण आपल्या लोकांना किती समजून घेतो आणि आपली भावना आणि आपला जो दृष्टिकोन आहे, तो त्यांच्याबद्दलचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? आपण आपल्या कुटुंबातील
इतर व्यक्तींसोबत राहत असताना आपण त्यांच्या अधिकाराखाली राहून अतिशय आनंदात जीवन जगतो का? लक्ष द्या, तुम्ही ह्या दिवसांमध्ये जर वर्तमान समयात जर वैवाहिक जीवनाचा जर सखोल अभ्यास जर केला, तर पाहिजे तसं वैवाहिक सोबती हा कुटुंबातील इतर सदस्यांना समजून घेण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. आणि त्याच्या त्या अपयशामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याला समस्याचा आणि प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे. पण आपण पाहतो की आपण ह्या वर्तमान समयात राहत असताना आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, तर आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना समजून घेणं, ह्या देव आपल्याकडनं गोष्टींची अपेक्षा करतो. ह्या गोष्टींचा अपेक्षा देव आपल्याकडनं करतो. पुढे लिहिणार आपण, पुढे लिहा, तसेच तुम्हा दोघांचे, पुढे लिहा, तसेच तुम्हा दोघांचे एक वेगळे कुटुंब आहे, ही गोष्ट स्वीकारणे त्यांना जड जाऊ शकते. परत सांगतो, तसेच तुम्हा दोघांचे एक वेगळे कुटुंब आहे, ही गोष्ट स्वीकारणं त्यांना जड जाऊ शकतं. कुणाला जड जाऊ शकतं ही गोष्ट स्वीकारणं? चर्च, वडिलांना किंवा सासू. व्हेरी गुड. आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना. बघा, पवित्र शास्त्रामध्ये आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि मत्थ्याच्या पुस्तकामध्ये काय वाचलं? ती दोघे एक देह आहे. ठीक आहे ना? यास तो पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती पुढे दोघे नसून ती एक देह आहे. आता विवाहाचा खरा जो कन्सेप्ट आहे किंवा जो विवाहाचा खरा जो अर्थ आहे, तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तो हा की तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं एक वेगळं कुटुंब आहे, हे स्वीकारणं आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना जड जाऊ शकतं. बघा, आपण बघितलं परमेश्वर देवाने स्वतंत्र इच्छा शक्तीची काय केली? निर्मिती केली. ठीक आहे, पहिली ईश्वरी संस्था. त्याच्यानंतर दुसरी ईश्वरी संस्था कोणती आहे? दुसरी ईश्वरी संस्था कोणती आहे? चर्च, विवाह. विवाह. व्हेरी गुड. दुसरी जी ईश्वरी संस्था आहे ती आहे विवाह. बरोबर नाही? आता विवाह ह्या संस्थेमधून कशाची निर्मिती झाली आहे? परिवाराची. परिवाराची निर्मिती झाली. व्हेरी गुड. कुटुंबाची निर्मिती झालेली. बरोबर नाही? आता एका विवाहानंतरच कुटुंबाची निर्मिती ही होत असते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की अनेक वेळा विवाह झाल्यानंतर ही गोष्ट फार कठीण जाते आई वडिलांना समजण्याकरता किंवा सासू सासऱ्यांना समजण्याकरता की आता तुमचं एक वेगळं कुटुंब आहे. आणि ते तसंच आहे. जर मुलाचं जर लग्न झालं तर तो त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये एका वेगळ्या परिवाराची त्याने निर्मिती केलेली आहे. हे अनेकांना समजणं जड जातं, अनेकांना समजणं कठीण जातं. आणि हे समजणं कठीण किंवा समजणं जड का जातं माहिती का? कारण त्यांच्या ज्या भावना आहे ना, त्या अशा लागून असतात आपल्या मुलाच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन, आपल्या मुलाच्या संसाराला घेऊन किंवा आपल्या सुनेच्या जीवनाला घेऊन. आलं लक्षात तुम्हाला? आणि त्यांचा जो दृष्टिकोन असतो, त्यांचा दृष्टिकोन काय असतो? त्यांचा दृष्टिकोन हा असतो की माझा मुलगा, लक्ष द्या, माझा जो मुलगा आहे ना, त्याच्या जीवनामध्ये जरी त्याचा विवाह झालेला आहे, पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कसा असावा? तो खुश असावा.
तो चांगला असावा. आई वडिलांच्या ज्या भावना असतात, सासू सासऱ्यांच्या ज्या भावना असतात त्या कशा असतात माहितीये का? त्यांची अशी इच्छा असते की माझा मुलगा जसं माझं ऐकतो ना, तसंच माझ्या सुनेने देखील माझं ऐकलं पाहिजे. अशा भावना असतात का नसता सासू सासऱ्यांच्या सुनेकडनं? नसतं का? असतात. मग ते काही चुकीच्या भावना आहे का? त्यांच्या ज्या अपेक्षा आहे किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे आपल्या सुनेकडे बघण्याचा, तो चुकीचा आहे का? तुम्हाला असं वाटतं तो चुकीचा आहे? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही विचार करा. एखादा सासरा किंवा एखादी सासू जर अशा प्रकारच्या गोष्टी अपेक्षित करतात आपल्या सुनेकडनं, की जसं माझा माझा मुलगा माझा ऐकतो तसं माझ्या सुनेने देखील माझं ऐकलं पाहिजे. मग ही जी अपेक्षा सुनेकडनं सासू सासरे करतात, काय ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का सुनेकडनं? चुकीचं आहे? नाही. हो किंवा नाही? हो किंवा नाही? चुकीचं आहे का? का नाही. बरोबर आहे? नाही. बरोबर आहे. तुम्ही विचार करा चर्च. मग आता सासू सासऱ्यांनी जी भावना आपल्या सुनेसमोर व्यक्त केलेली आहे, त्या भावनांना समजून घेण्याचं काम हे कुणाचं आहे आता खऱ्या अर्थानं तुम्ही सांगा? सुनेचं. सुनेचं आहे. पण होतं काय, सुनेला असं वाटतं की मी माझ्या मनाची मालकीण आहे. तुम्ही विचार करा, बारकाईने विचार करा. अनेक सुना वर्तमान समयामध्ये आपल्या सासूंचं ऐकत नाही किंवा अनेक अनेक सुना वर्तमान समयामध्ये आपल्या नवऱ्याला देखील त्याच्या आईचं ऐकू देत नाही. कधी कधी असं वाटतं, कधी कधी असं असं अनसिक्युअर काही काही सुनेंना असं वाटतं की आपला नवरा आपल्या सासूजवळ बसल्यानंतर आपली सासू आपल्या नवऱ्याला काहीतरी घराणं करत असेल आपली, आणि म्हणून अनेक सुना आपल्या नवऱ्याला आईजवळ पण जे आहेत ते व्यवस्थित बसू देत नाही, बोलू देत नाही. बरोबर आहे की नाही? का काही चुकीचं आहे? बरोबर आहे. तुम्ही बघा वर्तमान समयामध्ये हे हे जे आहे ना, हे का होते माहितीये का? कारण समजून घेण्याची क्षमता ही नाहीशी झालेली आहे. म्हणजे आत्ताच्या वैवाहिक जीवनामध्ये स्वतःला असं वाटतं की माझ्या लाईफ पार्टनरवरती माझ्याशिवाय दुसरं कोणाचाही अधिकार नाही, पण हे ते विसरून जाता की आपला लाईफ पार्टनर हा कुणाचा तरी मुलगा आहे. आपला लाईफ पार्टनर हा कोणाची तरी मुलगी आहे. आपला लाईफ पार्टनर जेवढा आपला आहे तेवढा तेवढा त्याच्यावरती कोणाचं दुसऱ्याचा तरी कोणाचा अधिकार आहे त्याच्यावरती. लक्ष द्या, समजून घेण्याच्या क्षमतेमध्ये शून्यता असल्या कारणामुळं वाद उद्भवतात, क्लॅशेस होतात, भांडणं होतात, परिवाराचे दोन तुकडे होतात. आणि सासू किंवा सासरे आपल्या सुनेकडनं जी अपेक्षा करतात ते का करतात हे समजून घेतलं पाहिजे. परंतु ते समजून घेतलं जात नाही. आणि मग तुम्हाला कळत कसं नाही मी कामामध्ये आहे? तुम्हाला समजत कसं नाही माझी तब्येत बरी नाही? तुम्हाला समजत कसं नाही मी लेकराकडे तर लक्ष देतो? तुम्हाला समजत कसं नाही? म्हणजे जर ऐकायचं नाहीच आहे, तर अनेक कारणं जे आहेत ते दिल्या जातात. आणि असं करून एकमेकांविरोधात जे आहे कमी लेखलं जातं आणि मग वादाला सुरुवात होते. मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये
जीवन जगत असताना तुम्ही फक्त दोघच जण नसून तर तुमच्या कुटुंबामध्ये आणखीन पण काही लोक आहेत. त्यांच्या भावनांना समजून घ्या. जसं तुम्हाला कळतं की आता आपला पती हा संध्याकाळी कामावून घरी येणार आहे आणि मग आल्यानंतर पाणी दिलं पाहिजे, आल्यानंतर चहा दिला पाहिजे, आल्यानंतर गप्पा मारल्या पाहिजे. जसं तुम्हाला हे गोष्टी कळतात ना, तसंच तुम्हाला घरातील इतर लोकांच्या देखील भावना कळणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या नवऱ्याच्या भावना कळतात. आपल्याला आपल्या पत्नीच्या भावना कळतात. मग आपल्याला आपल्या सासू-सासऱ्यांच्या भावना का नाही कळत? मग आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भावना का नाही कळत? आपण एवढं कमजोर का झालेलो आहे या भागामध्ये? आपण हा भाग एवढा दुर्लक्षित का केलेला आहे आपल्या जीवनामध्ये? आणि म्हणून तर प्रॉब्लेम, म्हणून तर क्लॅशेस, म्हणून तर रडगाणं, म्हणून तर वादविवाद, म्हणून तर कुटुंबामध्ये 2 भाग झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आज अनेक वैवाहिक सोबती जे आहे ना, सासू-सासऱ्यांसोबत राहत नाही. नवऱ्याला घेऊन वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात. आणि जर नवरा ऐकत नाही, तर मग काहीतरी कट-कट करतात मागं, भांडणं करतात, नावं ठेवतात. बरोबर आहे का? का चुकीचं आहे? काही चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर. हाच ना. वचन सांगत आहे, साध्या आणि सोप्या अशा भावना सासू-सासऱ्यांनी किंवा आई-वडिलांनी जर व्यक्त केलेल्या आहे, तर त्यांना समजून घ्या. त्या भावनांना तोडू नका. त्या भावनांना समजून घ्या. कोणत्या कोणत्या अपेक्षेने आपल्याकडे त्या अपेक्षा करण्यात आलेल्या आहे ना, ते समजून घ्या. कारण काय माहिती का? कारण तुमचं कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून. लक्ष द्या, अनेक वेळेस सासू-सासऱ्यांच्या भावना अशा असतात, की माझा मुलगा लग्नाआधी जसं आमच्याकडे प्रत्येक गोष्ट मागायचा, तसंच आमच्याकडे देखील आमच्या सुनेने मागितलं पाहिजे. चुकीचं आहे का ही भावना सासू-सासऱ्यांची किंवा आई-वडिलांची? चर्च चुकीचं आहे. तुम्ही विचार करा. आता जर मला जर 2 लेकरं आहे आणि त्यांचे लग्न झालेले नाहीये. आता आम्ही आज जे आहे ते मार्केटमध्ये गेलो होतो आणि तो मला माझा मुलगा म्हणतो, की "पप्पा मला डायमंड घेऊन द्या. मला वह्या घेऊन द्या. मला पेन घेऊन द्या." आता लक्ष द्या, आता तो आमच्याकडे मागत आहे. पण एका एका काळानंतर त्याचं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर आमची अपेक्षा हीच असते, की जसं आमचा मुलगा आमच्याकडे एखादी गोष्ट मागतो, तसंच आमच्या सुनेने देखील आमच्याकडे ती मागायला पाहिजे. म्हणजे सासू-सासरे या नात्याने नका त्यांना समजून घेऊ, पण आई-वडील या नात्याने ते समजून घ्या. त्यांच्या भावना काय आहेत त्या. परंतु आत्ताच्या सुनेंमध्ये एक क्रेझ आहे. मला सासू-सासऱ्यांची गरज नाही. माझा नवरा कमवतो, तर मी माझ्या नवऱ्याकडे मागेल. मी माझ्या नवऱ्याला सांगेल. मी माझ्या लक्ष द्या चर्च. ते चुकीचं नाहीये. मी म्हणत नाही ते चुकीचं. ते ते मागितलं पाहिजे. कारण तुम्ही एका नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे. ते तुम्ही तुमच्या नवऱ्याकडं ज्यावेळेस आहे ते आपण पाहतो, की वैवाहिक जीवनामध्ये लग्न झाल्यानंतर पत्नीने पतीकडे मागितलं पाहिजे. हां. पण आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये समतोल राखणं फार गरजेचं आहे. कारण सासू-सासऱ्यांची इच्छा ही असते, की आपल्या सुनेने आपल्याकडे आपल्या मुलासारखंच काय करावं, तिला लागणारी गोष्ट जी आहे ती मागावी. म्हणजे आता या ठिकाणी त्यांच्या भावना ह्या आता सून या नात्याने नाही, तर मुलगी या नात्याने जर कनेक्ट होऊन राहते ते. जर त्यांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे मुलगी या नात्याने, तर अनेक कुटुंबामध्ये ते होता येत नाही. अनेक वैवाहिक स्वतःला आपल्या सासू-सासऱ्यांकडे गेलेलं आवडत नाही, मागितलेलं आवडत नाही किंवा त्यांचं ऐकायला पण आवडत नाही. मी म्हणलं, काय बरोबर की नाही असं सर? बघा तुम्ही. अनेक वेळा अशा भावना असतात घरामध्ये, की घरच्या सर्वांनी माझंच ऐकलं पाहिजे. सासूचं असं म्हणणं असतं, माझंच ऐकलं पाहिजे किंवा सुनेचं असं म्हणणं असतं, की माझं ऐकलं पाहिजे सासूने.
हे चालू असतं की नसतं परिवारामध्ये? चालू असतं का? का नसतं चालू? चालू असतं परिवारामध्ये? एवढंच सर चालू आहे ना. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समजून घेणार नाही तोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद हे चालूच राहतील. तुमच्या कुटुंबामध्ये ओढाचोड ही चालूच राहील. तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं हे चालूच राहतील. निंदा करणं हे चालूच राहील. एकमेकांना उचलून बोलणं हे चालूच राहील. हे हे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समजून घेत नाही तोपर्यंत. आता ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, समजदारपणा जर सुनेमध्ये आहे आणि सून जर नेहमी नेहमी समजून घेत आहे आणि सासूबाई जर समजून घेत नाहीये, तर याचा अर्थ हा नाहीये की नेहमी नेहमी तुम्ही माघार घेते म्हणून. असं नाही. तुमचं एक वेगळं नातं आहे. तुमच्या त्या नात्यामध्ये तुमच्या त्या नात्यामध्ये आपुलकी आहे. तुमच्या त्या नात्यामध्ये जिव्हाळा आहे. तुमच्या त्या नात्यामध्ये विश्वास आहे. आणि म्हणून एखादा व्यक्ती कुटुंबामध्ये तुम्हाला समजून घेण्यामध्ये जर अशक्त आहे, तर त्याच्या त्या अशक्तेवरती काम करा. तो जर तुम्हाला समजून घेत नाहीये तर मनाला लावून घेऊ नका. अनेक वेळा सासूंची अशी इच्छा असते, सासऱ्यांची अशी इच्छा असते की आमच्या सुनेने आमचं ऐकावं, पण नाही ऐकत सून. आता का नाही ऐकत? तिच्याकडे ते समजून घेण्याचं, तिच्याकडे कदाचित तो तो स्वभाव तिच्यामध्ये परिपक्व नसेल किंवा ती त्या त्या भागामध्ये वीक असेल किंवा सून एखाद्या वेळेला परिपक्व असेल समजून घेण्याच्या बाबतीमध्ये, सासू सासरे नसतील, तर सुनेने हा भाग समजून घेतला पाहिजे. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या परिवारामध्ये, कौटुंबिक जीवनातील लोकांमध्ये समतोल राखणं फार गरजेचं आहे समजून घेण्याच्या बाबतीमध्ये. आणि ह्याच ठिकाणी आज संपूर्ण वर्तमान समयामध्ये परिवार फेल झालेले आपल्याला दिसून येतात. परिवार जे आहे ते फेल झालेले आपल्याला जे आहे ते दिसून येतात. पण आपण ज्या वेळेला आपण पाहतो, पुढे आपण लिहिणार आहोत, आपण ज्यावेळेस पाहतो तसेच तुम्हा दोघांचे एक वेगळे कुटुंब आहे, ही गोष्ट स्वीकारणे आई वडिलांना जड जाऊ शकते आणि ते जड जात. तसंच पुढे लिहा, जड जाऊ शकते किंवा त्यांच्यामध्ये नाकारल्याची भावनाही येऊ शकते. त्यांच्यामध्ये नाकारल्याची भावनाही काय होऊ शकते? येऊ शकते. म्हणजे विचार करा, अनेक वेळा हे कठीण आहे. हे कठीण आहे. ज्या वेळेला एखाद्याचा विवाह होतो आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्यांनी आता एका नवीन कुटुंबाला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेला पण आई वडील हे आपलं वर्चस्व जे आहे ते कायम राखण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जीवनामध्ये. पण ते चुकीच्या पद्धतीने करत नाही, हे समजून घ्या. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या चुकीच्या नाहीये. त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा नाहीये. का माहिती का? कारण त्यांना जड जाते आता ह्या गोष्टी समजणं, की त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि त्याने आता एका नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे आणि आता त्याला त्याचं करून दिलं पाहिजे. अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचं स्वीकारणं हे अनेक आई-वडिलांना जे आहे ते जड जातं. कारण त्यांच्या लेकरांमध्ये आई-वडिलांचा जीव गुंतलेला असतो. अनेक वेळा आईला असं वाटतं, की मुलाचं लग्न झालं म्हणून काय झालं? त्याला अजून माझीच गरज आहे. त्याला पाहिजे तसं काय म्हणतात व्यवस्थित त्याला संसार करता येणार नाही. व्यवस्थित त्याला त्याला हे येत नाही, त्याला ते येत नाही, त्याला असं नाही, त्याला तसं नाही. अनेक आई-वडील अशा प्रकारे समज देखील आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर पण करत असतात. खरं आहे की नाही? पहा तुम्ही. आणि मग आई-वडिलांना असं वाटतं, की नाही, 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 लग्न झालं म्हणून काय झालं? लग्न झालं म्हणून काय झालं? हां?
त्याने आमचं ऐकायलाच पाहिजे, त्याने आमच्याकडे मागितलंच पाहिजे, त्याने आम्हाला हे केलं पाहिजे, त्याने आम्हाला विचारलंच पाहिजे, तिने आम्हाला विचारलं पाहिजे, त्याने आम्हाला विचारलं पाहिजे. ते असं तर म्हणजे आई वडिलांच्या जे काही अपेक्षा आहे ना त्या समजून घेणं गरजेचं आहे. लक्ष द्या, आई वडिलांच्या ज्या अपेक्षा आहे ना त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचा दृष्टिकोन जो आहे ना तो समजून घेणं काय आहे गरजेचं आहे. आणि अनेक वेळा आपण पाहतो की वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक सोबती जो आहे तो ह्या गोष्टी नाकारतो. साक्षी माईक ऑन न करू, डिस्टर्ब होत आहे. अनेक वैवाहिक सोबती जो आहे तो काय करतो माहिती का, सासू सासऱ्यांच्या किंवा आई वडिलांच्या ज्या ज्या भावना आहे त्या तो नाकारतो आणि मग त्या ठिकाणी मन दुखवलं जातं. त्या ठिकाणी एकमेकांबद्दल कडूता जी आहे ती मनामध्ये येत असते. पण लक्ष द्या, बायबलच्या तत्वाचे पालन, पुढे लिहून घ्या, बायबलच्या तत्वाचे पालन केल्याने व मन मोकळा संवाद साधल्याने, बायबलच्या तत्वाचे पालन केल्याने व मन मोकळा संवाद साधल्याने तुमचं वैवाहिक कुटुंब अधिक मजबूत होईलच होईल. तुमचं वैवाहिक कुटुंब अधिकच मजबूत होईलच होईल. शिवाय तुम्हाला तुमच्या आई वडिलांनाही मान देता येईल. शिवाय तुम्हाला तुमच्या आई वडिलांनाही मान देता येईल. लक्ष द्या, आता आपण पाहतो की आजच्या वर्तमान समयामध्ये वैवाहिक सोबत्यांकडं बायबलचं तत्व नाहीये, बायबलचं शिक्षण त्यांच्याकडे नाहीये आणि म्हणून ते त्यांच्या घरातील इतर व्यक्तींना समजून घेण्यामध्ये कमकुवत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यांच्या त्या कमकुवतपणामुळं घरामध्ये वाद उत्पन्न होतात. त्यांच्या त्या कमकुवतपणामुळं एका परिवाराचे अनेक परिवार होतात. अनेकांची मन दुखवली जातात त्यांच्या त्या कमकुवतपणामुळे. पण बायबलची तत्व जी आहे ना ती आपल्याला आपल्या घरातील इतर व्यक्तींबरोबर एक मोकळा संवाद साधण्याकरता मदत करत असते. उदाहरणार्थ जर सून आहे घरामध्ये आणि सुनेला जर सासूने जर काही कामानिमित्त जर आवाज दिला आणि त्यावेळेला सून नाही जाऊ शकली, परंतु ती का जाऊ शकली नाही याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आपल्या सासूला देणं गरजेचं आहे. कारण तो पारदर्शकपणा असला पाहिजे. कारण सासूला असं वाटायला नको की मला सुनेकडनं किंमत दिल्या जात नाही, किंवा सुनेला असं वाटायला नको की मला सासूकडनं किंमत दिल्या जात नाही, किंवा नवऱ्याला असं वाटायला नको की मला माझ्या पत्नीकडनं किंमत दिल्या जात नाही, किंवा पत्नीला असं वाटायला नको की मला माझ्या पतीकडनं किंमत भेटत नाही, किंवा ना असं आता हे चालूच असतं कुटुंबामध्ये. पण तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकांसोबत मन मोकळा संवाद करणं गरजेचं आहे. क्लॅशेस उत्पन्न होणार नाही, वादविवाद उत्पन्न होणार नाही, एकमेकांची मन दुखवलं जाईल अशा प्रकारचं वातावरण उत्पन्न होणार नाही. ह्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये कुटुंबातील व्यक्तींबरोबर जर मन मोकळा जर संवाद जर केला तर तुमचा जो परिवार आहे तो अधिक मजबूत होईल नातेसंबंधामध्ये. आणि त्या नातेसंबंधामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांना देखील काय कराल, मान सन्मान द्याल. आणि असं होत नाही सहजासहजी, असं जे आहे हे होत नाही आणि ते व्हावं अशी देवाची इच्छा आहे. पण सैतानाने परिवार तोडण्यासाठी अनेक षडयंत्र जे आहे ते रचून परिवारामध्ये काम करण्याकरता त्यांनी काय केलेले आहे, सुरुवातीपासून सुरुवात केलेली आहे आणि ते अजून पण चालूच आहे.
पण तुम्ही तुमच्या कुटुंबावरती काम केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या लोकांच्या जीवनावरती काम केलं पाहिजे. तुम्ही कोणत्या भागावर त्यांच्या जीवनात काम केलं पाहिजे माहिती का? त्यांना समजून घेण्यामध्ये. आता कोणत्या भागात समजून घ्यायचं आहे तुम्हाला? त्यांच्या ज्या भावना आहे. सुनेला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे, की आपल्या पतीची आई ती आहे. आणि त्यांच्यावर पूर्ण अधिकार आहे. किंवा पतीने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की आता आपण नवीन घरामध्ये आलो असताना आपले हेच आई-वडील आहेत. जसं आपण आपल्या राहत्या घरी लग्ना अगोदर आपल्या आई-वडिलांना समर्पित होतो, तसं आता लग्नानंतर आपण आपल्या पतीला आणि आपण आपल्या सासू-सासऱ्यांना समर्पित म्हणजे आदिनतेत जीवन जगलं पाहिजे. लक्ष द्या. अशा प्रकारचा समजदारपणा जर तुमच्याकडे त्यांच्या भावना ओळखून घेण्याकरता जर असेल, तर तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणतरी तुमच्याकडे असणं, ते पण अनुभवी सल्लागारच्या बाबतीमध्ये हे फार गरजेचं आहे. पण आज वर्तमान समयामध्ये कुणाला सल्लागार नको आहे. आज वर्तमान समयामध्ये कुणाला अनुभवी व्यक्ती घरामध्ये नको आहे. आज वर्तमान समयामध्ये फक्त मी आणि माझा नवरा हम दो आणि बरोबर. हमारे दो. लक्ष द्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की कुटुंब याला म्हणत नाही. मी ज्यावेळेला अ, मी ज्यावेळेला चाळीसगावमध्ये मोस्टली ज्यावेळेला अ, मी सोनलताईंच्या घरी मी जातो. मला त्यांच्या कुटुंबामध्ये फार मस्त म्हणजे मला फार मजा येते त्यांच्या कुटुंबामध्ये. त्यांची त्यांची सासू त्यांनी कधीच त्यांच्या सासूला म्हणजे एकदम मुलासारखं, मुलीसारखं, एकदम आईसारखं त्या कुटुंबामध्ये अ, त्यांचे लेकरं, त्यांचे नातू, त्यांचे ते लक्ष द्या. अशा प्रकारचं एक एक कुटुंब तुमचं असलं पाहिजे. अशा प्रकारचं कुटुंब तुमचं असलं पाहिजे. खूप मी ज्यावेळेस शिंदे मावशींच्या घरी मी जातो. त्यांचे सून, त्यांचे पती, आता पूजा आलेली आहे. त्यांचे जावई येतात ते. हे फार मस्त आहे. हे जे चित्र आहे ना, हे फार सुंदर आहे. हे असं कुटुंब पाहिजे. एक नंबर. देवाची हीच इच्छा आहे, की तुमचं कुटुंब तुम्ही जे आहे ते मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं ना, तर सासू-सासरे यांना आपल्या सुनेला समजून घ्यायला बराच वेळ लागतो. तेव्हा ते लगेचच विश्वास जे आहे ना, ते ठेवू शकत नाही. हे समजून घ्या. अनेक वेळा जे आहे ना, लग्न झाल्यानंतर असंच होतं. अनेक सासू-सासऱ्यांना आपल्या सुनेला समजून घेण्याकरता बराच वेळ लागतो. बराच वेळ लागतो. ते लगेचच जे आहे ते विश्वास ठेवत नाही. पण सुनेची इच्छा असते, की माझे सासरे माझ्यावर विश्वास ठेवत नाही, माझे सासू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्याला कारणं आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. प्रत्येक कारण या ठिकाणी आपण घेणार नाही, कारण आपला वेळ होत आलाय. लक्ष द्या. प्रत्येक कारण ठिकाणी बघणार नाही, कारण आपला वेळ होत आलाय. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की प्रत्येक गोष्ट समजून घेऊन त्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाला मजबुतीकडे नेण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून एकमेकांना समजून घ्या. एकमेकांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही असं म्हणू शकत नाही, की मला माझ्या सासूची गरज नाही, सासऱ्यांची गरज नाही, माझ्या पतीची गरज नाही, मला माझ्या पत्नीची गरज नाही, मला याची नाही. मी माझं मस्तपैकी एकटाच जगेल. आज अनेक असंच म्हणत आहे. अनेकांच्या धारणा अशाच आहे. अनेकांचं असंच आहे. तुम्ही वेगळं निघत नाही का परिवारातून? ठीक आहे, एकच नाही मी नांदायला. राहा तुमचं. आणि अनेक पत्नी अशा करून सोडून गेले. का तर पती आई-वडिलांना सोडत नाही म्हणून. आज अनेक आई-बाप छातीवर दगड ठेवून आपल्या मुलाला म्हणतात, की "बाबा, नाही आवडत तुझ्या पत्नीला एकत्र राहायला. एक काम कर, जा कुठेतरी बाहेर राहा. आमच्या डोळ्यासमोर राहा."
आमच्यापासून लांब नको जाऊ, पण तुझं चांगलं व्हावं, भांडणं नको, कटकट नको. नाही आवडत तुझ्या सुनेला, जा राहा वेगळं. हा, का होतं माहिती का सर्व गोष्टी? कारण समजून घेण्याची पात्रता ही शून्य आहे. समजून घेण्याची लेवल शून्य आहे आज. आणि वर्तमान समयामध्ये असे अनेक परिवार आहे, समजून न घेत असल्या कारणामुळे. नवरा बोलला, अपमान झाला, सासू समोर मारलं, अपमान झाला, सासू बोलली, अपमान झाला, बायको बोलली, अपमान झाला. हे लक्ष द्या, परिवारामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र राहत असल्या कारणामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. त्या स्वभावामध्ये तुम्ही मजबूत जीवन नातेसंबंधात जगावं यासाठी तुमच्याकडे समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. तर तुमचं कुटुंब मजबूत राहील, तर तुमचं कुटुंब आशीर्वाद राहील. तुमचा इगो हा साईडला काढून ठेवा, काही कामाचं नाही, काही कामाचं नाही तो इगो. हा साईडला काढून ठेवा. तुमचा जो मीपणा आहे ना, मी मोठी आहे, मला मान सन्मान दिला पाहिजे, मी मोठी सून आहे, मी मोठा जावई आहे, मी सासरा आहे, मी सून आहे, मी, हे बाजूला काढून ठेवा. याच्याने नुकसान होतं, याच्याने वादविवाद उत्पन्न होता, याच्याने याच्याने जे आहे ते मन वाईट होऊन जातात, याच्याने दुश्मनी होती चर्च, याच्याने एकमेकांच्या कार्याला गेलं जात नाही. बरोबर आहे की नाही? का चुकीचं आहे? काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. कळलं तुम्ही? जावयाला एखादा मोठा जावई असतो, सन्मान दिला जात नाही. जावई नंतर मग कोणत्याच कार्यक्रमाला येत नाही, पोरीला पण पाठवत नाही, स्वतः येत नाही. बरोबर आहे का? हो. इगो काही कामाचं नाही येतो. नम्रता, प्रीती, समजदारपणा, सहनशीलता, एकमेकांच्या पापांची क्षमा करणं, एकमेकांना जीव लावणं, याच्याशिवाय काही येत नाही जीवनामध्ये. आणि याच्याशिवाय मजबूती नाहीत परिवाराला. आणि म्हणून एकमेकांना समजून घ्या. तुम्ही जर सून आहात तर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना समजून घ्या. तुम्ही जर पती आहात, तुम्ही तुमच्या पत्नीला समजून घ्या. तुम्ही जर मुलगा आहात तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजून घ्या. तुम्ही जर जावई आहात तर सासू सासऱ्यांना समजून घ्या. नणंद आहात तर भाऊजाईला समजून घ्या. भाऊजाई आहात तर नणंदला देराला समजून घ्या. जीव लावा एकमेकांना, एकमेकांची काळजी घ्या, समजून घ्या एकमेकांना. परिवार तुटल या अनुषंगाने कोणत्याही गोष्टी करू नका. होईल तेवढे एकत्र राहा, होईल तेवढे एकमेकांना जीवा, होईल तेवढे एकमेकांच्या दृष्टिकोनाकडे सन्मान करा, होईल तेवढं एकमेकांचा जो आहे त्या भावनांचा सन्मान करा. बघा, दैवबाप तुमचं कुटुंब आशीर्वादित करा. दैवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. अशाच प्रकारे अनेक गोष्टी दैवबाप सर्वांना शिकवू. पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत, हेडलाईन लिहून घ्या, बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो.